शनिवारी रात्री एक फिल्मिंगच्या काचा असलेली ब्लॅक गाडी येते, एका सोसायटीच्या बाहेर थांबते. त्या सोसायटीमध्ये दोन तीन मुली बसतात. ती गाडी कुठेतरी निघून जाते. ती दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 6 वाजता येऊन त्या मुलींना त्यांच्या फ्लॅटवरती, त्यांच्या रूमवरती सोडलं जातं. त्यातला हा जो असतो ना, तो मित्राच्या पार्टनर सोबत, आणि हा जो असतो तो त्याच्या मित्राच्या पार्टनर सोबत. थोडक्यात त्याला स्वॅपिंग म्हणतात, वाईफ स्वॅपिंग. की आम्ही रात्री 2-3 वाजता एखाद्या पब मधून मुलींना त्यांच्या फ्लॅटवरती ड्रॉप करायला जातो, तेव्हा त्या मुलींची अशी अवस्था असते की त्यांना धड नीट उभं राहता पण येत नाहीये. गावाकडे सांगितलं जातं की आम्ही मुली रूम करून राहतोय. नमस्कार, मी रोहित पाटील. हा व्हिडिओ पालकांसाठी आणि खास करून विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आज अशा काही गोष्टींची मी पोलखोल करणार आहे की ज्या गोष्टींवरती आजपर्यंत कदाचित कुणी बोललंच नसेल. व्हिडिओच्या थंबनेलवरूनच तुम्हाला कळलं असेल की विषय नक्की काय आहे. IT सेक्टरमध्ये नक्की चालतं काय? कुठेतरी आपण मॉडर्नेसच्या नावाखाली फॉरेन कल्चर अडॉप्ट करत चाललोय, त्याचा कुठेतरी अतिरेक होतोय का? काही गोष्टींचा आपल्याला फ्रीडम मिळालेला आहे, त्याचा कुठेतरी आपण अतिरेक करतोय का? अशा सर्वच मुद्द्यांवरती पुराव्यानिशी या व्हिडिओच्या माध्यमातून मी बोलतोय. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी एक कळकळीची विनंती करतो की मागे पण एकदा मी IT सेक्टरवरती मी बोललो होतो. त्यावेळी बऱ्याच मला पालकांनी आणि बऱ्याच मुलांनी मेसेज केले होते की सर, तुम्ही खूप छान बोलताय आणि तुम्ही खूप छान मुद्दा समजून सांगितला, अशाच विषयांवरती बोलत चला. परंतु काही मुलींचे असेही मेसेज आले किंवा काही मुलींच्या अशाही कमेंट्स येत होत्या की सर, तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला आमचे पालक घरातून बाहेर पाठवून देत नाहीयेत. आमचे पालक आता विचार करतायत की आम्हाला पुण्याला पाठवायचं की नाहीये, त्यामुळे कुठेतरी तुम्ही चुकीचा व्हिडिओ बनवताय. मला त्या सर्वांना एक गोष्ट क्लिअर करायची आहे. IT सेक्टरमधल्या मुलींवर माझा अजिबात राग नाहीये. माझी काही त्यांच्यासोबत तुमच्यासोबत दुश्मनी नाहीये. त्याचबरोबर महाराष्ट्रातील असंख्य पालक आहेत जे भोळे बाबडे आहेत, ज्यांना खरंच बाहेर काय चालतं याची कल्पना नाहीये. त्या आईवडिलांचं आणि त्या पालकांचं मी प्रतिनिधित्व करतो इथे. मला कुणाचंही वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं नाहीये. मला कुणावरती वैयक्तिक टीका करायची नाही किंवा वैयक्तिक कुणावरती मी राग सुद्धा काढत नाहीये. पण ज्या गोष्टी खरंच चालू आहेत त्याच मुद्द्यांवरती मला बोलायचं आहे, आणि यासाठी मला महाराष्ट्रातून भरभरून पालकांचा खास करून मला पाठिंबा मिळतोय, आणि तो पाठिंबा म्हणजेच आशीर्वाद समजून मी माझी पुढे वाटचाल करतोय. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका. आणि राहिला प्रश्न, माझ्या व्हिडिओमुळे तुम्हाला जर पाठवून देत नसतील तर माझं प्रामाणिकपणे एक मत आहे की आपल्या कुटुंबाचा विश्वास तुम्ही जिंका. तुम्हाला कोणत्याही गोष्टींसाठी कुटुंब कधीच तुमच्या आडवं येणार नाहीये. मराठीमध्ये म्हटलं जातं की ज्याला कर नाही त्याला डर कशाला. आपलंच नाणं खोटं असेल तर समोरच्याला बोलायचा आपल्याला अधिकार नसतो. तुमचं नाणं खणखणीत असू द्या, मग कुणी कसेही व्हिडिओ बनवले, कुणी काही सांगितलं, तुमच्या माघारी कुणी काय बोललं, तर त्याचा फरक आपल्याला पडलाच नाही पाहिजे. पालकांचा आपल्यावरती एवढा विश्वास पाहिजे की जर पालकांना तुमच्या कोणी फोन करून सांगितलं की तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी असं असं करते, तर पालक म्हटले पाहिजे ठामपणे की आमचा मुलगा असं करू शकत नाही किंवा आमची मुलगी अशीच करू शकत नाही. जर हा विश्वास तुमच्या मनामध्ये नसेल तर 100% कुठेतरी पाणी मुरतंय असं मला पर्सनली वाटतंय. त्यामुळे हा व्हिडिओ कुणीही वैयक्तिक घेऊ नका. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच विनंती करतोय. ज्या मुलींना IT सेक्टरमध्ये जायचं आहे, ज्या मुलांना IT मध्ये जॉब मिळवायचा आहे, जे मुलं डिग्रीच्या लास्ट इयरला आहेत, जे पालक आपल्या मुलाच्या भवितव्याला घेऊन चिंतेत आहेत, त्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आहे. स्क्रीनवरती मी एक नंबर दिलेला आहे. येस इन्फोटेक या नावाने पुण्यातील एक सर्वोत्कृष्ट बेस्ट सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे संदीप भुतारे सरांचं. स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही त्या इन्स्टिट्यूटबद्दल चौकशी करू शकता. 100% तिथे तुम्हाला प्लेसमेंट दिली जाते आणि शिक्षणाबरोबरच तुम्हाला संस्कारसुद्धा शिकवले जातात. रेफरन्स देताना माझं नाव सांगा आणि हक्काने सांगा की मी रोहित सरांचा भाऊ बोलतोय, मी रोहित सरांची बहीण बोलते. ते तुम्हाला 100% जॉब मिळवण्यासाठी मदत करतील. आता येऊया मूळ मुद्द्याकडे. प्रज्ञाताई, तुझ्या विनंतीला मान देऊन, तुमच्या ग्रुपच्या विनंतीला मान देऊन मी हा व्हिडिओ बनवतोय, आणि मी महाराष्ट्रातील सर्व पालकांना ITची जी डार्क साईड आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या 15 ते 16 दिवसांपूर्वी मला प्रज्ञा नावाच्या एका मुलीचा मेल आला, आणि त्या मेलमध्ये मला तिने रिक्वेस्ट केली की रोहित दादा, आमचा एक 15-16 जणांचा ग्रुप आहे, जे आम्ही सगळेजण IT सेक्टरमध्ये जॉबला आहोत. कोणी विप्रोला आहे, कोणी TCSला आहे, कोणी इन्फोसिसमध्ये आहे. IT सेक्टरमध्ये काय चालतं हे आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी बघतो. खरं तर आम्ही सर्वजण ग्रामीण भागातले आहोत. शहरामध्ये राहून सुद्धा आम्ही आमचे संस्कार विसरलेलो नाहीये. आमच्या ग्रुपमधले काही जण बेंगलोरला गेलेत आता स्विच मारल्यामुळे दुसऱ्या कंपनीमध्ये, तर काही जण पुण्यामध्ये आहोत. आम्ही दरवर्षी नवीन उपक्रम राबवत असतो. मग कधी रक्तदान शिबिर घ्यायचं, तर कधी पावसाळ्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घ्यायचा. गेली 7-8 वर्ष झालं जॉबच्या निमित्तानं आम्ही पुण्यामध्ये, बेंगलोरमध्ये राहतोय. ITचं जे क्षेत्र आहे ते आम्ही जवळून बघतोय. या सगळ्यामध्ये कधी आम्ही आमचे संस्कार विसरलो नाही, कधी आम्ही आपली देशाची, महाराष्ट्राची, संस्काराची, संस्कृतीची परंपरा विसरलो नाही.
पण खरं तर आता पाणी डोक्यावरून चाललंय आणि याच्यावरती कुणीच बोलायला तयार नाहीये. आम्ही बोलायला गेलं तर आम्ही त्या क्षेत्रामध्येच काम करतोय, कुठेतरी आमच्या नोकरीवरती सुद्धा गंडांतर येऊ शकतं. त्यामुळे तू जे काम करतोयस ते खूप चांगलं करतोयस आणि आमची विनंती अशी आहे की तू आम्हाला भेटावंस. प्रज्ञाच्या विनंतीला मान देऊन 4 दिवसांपूर्वी मी त्यांना भेटलो. त्यांच्या ग्रुपमधले 6 ते 7 जण मला भेटायला आले होते. त्याच्यामध्ये 2-3 मुलं होती, 3-4 मुली होत्या. त्याने ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची वाळू सरकली. कारण आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही अशा गोष्टी आजकाल घडत आहेत. आणि त्याच गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी, त्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आज इथे तुमच्यासमोर बसलेलो आहे. सगळ्यात पहिला येऊया स्मोकिंग, ज्याला आपण सिगारेट म्हणतो. खरं तर हे सिगारेटचं फॅड मेडिकलच्या लोकांनी आणलं आणि त्याचं कुठेतरी अनुकरण IT-मधले मुलं मुली करतायत. डॉक्टर लोकांना समजायला पाहिजे की सिगारेटसारख्या गोष्टींमुळे आरोग्य खराब होतं, फुफ्फुस खराब होतं, शरीराची वाट लागते. पण कुठेतरी त्यांना हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्याकडून कारण दिलं जातं की आमच्या डोक्याला खूप ट्रेस असतो. आमच्या जेव्हा डोक्याला ट्रेस येतो तेव्हा आम्ही जिममध्ये जाऊन 1 तास घाम घालतो. पण ह्या लोकांच्या डोक्याला जेव्हा ट्रेस येतो तेव्हा हे चहाचा 1 कप घेतात आणि 1 सिगारेट घेतात आणि यांना असं वाटतं की सिगारेट ओढल्यामुळे आमच्या डोक्याचा ट्रेस कमी होतो. असं ज्याची त्याची वैयक्तिक लाईफ आहे, जास्त याच्यावरती काही बोलणार नाही आहे. परंतु अडचण अशी झाली आहे की ह्यांचं अनुकरण कुठेतरी आमच्या खेड्यापाड्यातली जी मुलं मुली शहरामध्ये नोकरीसाठी आलेली आहेत ती करतायत. कधीकधी नाईलाजानं त्या गोष्टी त्या करतायत, कारण आपल्या आजूबाजूची लोक तसे आहेत आणि त्यांचं आपण अनुकरण नाही केलं तर आपल्याला गावाकडले समजले जातील किंवा आपल्याला गावंढळ समजलं जाईल, आपल्याला हिनवलं जाईल असा त्यांच्या मनामध्ये कुठेतरी डाऊट्स येतो. आणि लहानपणापासून अतिशय संस्कारात वाढलेली मुलं मुलीसुद्धा ह्या लोकांचं कुठेतरी अनुकरण करतात आणि व्यसन लावून घेतात. तर ते प्रामाणिकपणे वाटतं मला कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यानंतर विषय येतो ड्रिंकचा. गावाकडे कधीतरी आजारी पडल्यानंतर खोकला कमी येत नसेल तर आपल्याला टोपणभर गावातली वाईन असते, जी देशी मिळते, ती दिली जाते. पण आज अशी परिस्थिती आहे की गावाकडला एखादा जो अट्टल बेवडा असतो त्यालासुद्धा 1 बाटली पचवायची म्हणली तर 1-2 तास लागतात. पण आज आमची मुलं मुली एका वेळी एवढा मोठा खंबा पितात. दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की या सगळ्या गोष्टींची पालकांना कुठेही कल्पना नाही आहे. तुम्ही कधीतरी सॅटर्डे संडे पुण्याला येऊन बघा. वाईन शॉपची जी दुकानं आहेत, बिअर बारची जी दुकानं आहेत, त्याच्यासमोर मुलामुलींच्या रांगा लागलेल्या असतात काही ठराविक एरियामध्ये. आमची मुलं मुली इतकी फॉरवर्ड झाली आहेत की त्यांना ह्या गोष्टीचं सुद्धा भान नाही आहे किंवा ह्या गोष्टीची सुद्धा काळजी वाटत नाही आहे की आम्ही ड्रिंक घेत असताना किंवा आम्ही ड्रिंक खरेदी करत असताना, आम्ही वाईन खरेदी करत असताना आम्हाला कुणीतरी बघेल आणि आमच्या घरी नाव सांगितलं जाईल याचीसुद्धा त्यांना काळजी वाटत नाही आहे. कारण आम्ही कमवतोय, आमच्या आयुष्याचे निर्णय आम्ही स्वतः घेणार, आम्हाला कोण विचारणार आहे. त्याच्यामुळे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये आईवडिलांचा रिस्पेक्टसुद्धा कमी होत चालला आहे आणि आईवडिलांची व्हॅल्यूज त्यांच्या नजरेमध्ये 0 होऊन बसले. खरं तर हे ड्रिंकचं जे व्यसन आहे ते आपल्या मुलामुलींनी आणलेलं नाही आहे किंवा त्यांना ही त्यांचं डोकं नाही आहे. आउट ऑफ स्टेट जे मुलं मुली येतात, इथे येऊन राहतात, इथे त्यांना कोणी ओळखत नाही, कोणी विचारत नाही आहे, हे सर्रास अशा गोष्टी करतात आणि याचं कुठेतरी अनुकरण आपली मुलं मुली करतात. त्याच्यामुळेच मग पुढे जाऊन गुन्हे घडतात. गुन्हेगारीला कुठेतरी खतपाणी इथूनच मिळतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्यामुळे ते कुठेतरी कमी झालं पाहिजे. मला मुलामुलींना सांगावंसं वाटतं की तात्पुरती मजा होते तुमची, तात्पुरती तुम्हाला त्यातून नशेतून आनंद मिळत पण असेल, पण कुठेतरी तुम्ही तुमचं आयुष्य कमी करून घेत चालला आहात. हे लक्षात ठेवा माझं वाक्य. पुढे जाऊन या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो. त्यामुळे मला असं वाटतं की व्यसनापासून थोडं लांब राहिलेलंच बरं. याच्यानंतर तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला की रात्रभर चालणारे पब, रात्रभर केल्या जाणाऱ्या पार्ट्या आणि तोकडे कपडे. आज शहरामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी मोठमोठे नावाजलेले चांगले चांगले पब्स आहेत,
कधीकधी पोलीससुद्धा तिथे कारवाई करतात. आणि अशा ठिकाणी आमच्या मुली अगदी ज्या गोष्टी झाकायच्या असतात त्या गोष्टीसुद्धा उघड्या ठेवून रात्री 2-3 वाजता पबमध्ये अश्लील गाण्यावरती बेधुंद होऊन नशा करून डान्स करत असतात. इथे कुठेतरी आपण आपल्या कल्चरची माती करत चाललो आहोत. ग्रुपमधील एक आकाश नावाचा मुलगा आहे जो प्रज्ञाच्या सोबत आला होता. त्याचे वडील स्वतः 6 वर्ष कॅब ड्रायव्हर होते. तर त्याचे वडील त्याला सांगायचे की कधीकधी अशी सिच्युएशन येते की आम्ही रात्री 2-3 वाजता एखाद्या पबमधून मुलामुलींना त्यांच्या फ्लॅटवरती ड्रॉप करायला जातो, तेव्हा त्या मुलामुलींची अशी अवस्था असते की त्यांना धड नीट उभं राहता पण येत नाही आहे. त्यावेळी आम्हालासुद्धा त्यांची मदत करावी लागते. खरं तर वडिलांच्या वयाचं आम्ही, पण आम्हालासुद्धा त्यांच्या अंगाला हात लावायचा म्हणजे आम्हाला ऑकवर्ड फील होतं, एवढे त्यांचे कपडे कमी असतात. सो कुठेतरी ह्या कल्चरमुळे पण आपल्या मुलामुलींची वाट लागत चालली आणि आपली मुलं मुली त्यांचं अनुकरण करतात. त्यांना वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे आम्ही मॉडर्न झालो. तर ते सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे. ह्या ज्या 2-3 गोष्टी सांगितल्या ह्या ऐकायला थोड्याशा तुम्हाला खूप नॉर्मल वाटल्या असतील. पुढे मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुमच्यासुद्धा पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. चौथी गोष्ट येते ती म्हणजे अंमली पदार्थांची. आज वेगवेगळे अंमली पदार्थ आहेत. व्हिडिओ स्पॅममध्ये जाईल म्हणून मी त्या अंमली पदार्थांची नावं घेणार नाही आहे. ज्या अंमली पदार्थांना कायद्याने बंदी आहे अशा अंमली पदार्थांचा वापरसुद्धा खूप वाढला आहे. ज्याला तुम्ही किंग खान म्हणता, त्या शाहरुख खानचा मुलगासुद्धा त्याच्यामध्ये अडकला होता मध्ये. पण तो मोठ्या बापाचा मुलगा होता, त्याने भरपूर सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याला व्यवस्थित सोडवलं. पण आमच्या मुलामुलींना ह्या गोष्टीचं भान नाही आहे की आपण सुद्धा कधीतरी उद्या मोठ्या प्रकरणात अडकू शकतो, जिथे आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबाचे, आपल्या आईवडिलांचे सुद्धा मान शरमेने खाली जाईल. याचं त्यांना काही देणं घेणं नाही आहे. त्यांना एवढंच कळतं की आजचा दिवस एन्जॉय करायचा आहे बस. बाकी कुणालाच म्हणजे बाकी कशाचंच त्यांना काही पडलेलं नाही आहे. तर हे सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे. आता येऊया शेवटचे 3 मुद्दे जे अतिशय घृणास्पद आहेत असं मला वाटतं पर्सनली. परत माझ्यावरती टीका नका करू की तुम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्यावरती का टीका करताय. वैयक्तिक आयुष्यावरती टीका करण्याचा अधिकार मला तुमच्या पालकांनी दिलेला आहे. तुमच्या पालकांनी मला त्यांचा मुलगा म्हणून स्वीकारला आहे आणि ह्या मुद्द्यांवरती मी बोलणार, भलेही तुम्ही मला कितीही ट्रोल केलं तरी चालेल. याचं कारण एकच आहे की तुमच्या सगळ्यांच्यामुळे आमची भोळीबाबडी मुलं मुली वाया जात चालली आहेत आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. एक ठामपणे सांगतो की आमच्यासारखी 4 बोलणारी लोकं आहेत म्हणून तुम्ही कुठेतरी मर्यादित राहता. नाहीतर तुम्ही खूप काही केलं असतं ज्याची आम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही. त्यामुळे मी बोलणार, आम्ही बोलणार. 5वा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे लिव्ह-इनचा. प्रज्ञा सांगते, रोहित दादा ज्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो त्या बिल्डिंगमध्ये जवळपास 80 ते 90% मुलं मुली हे लिव्ह-इनमध्ये राहतात ज्यांची लग्नसुद्धा झालेली नाही आहेत. गावाकडे सांगितलं जातं की आम्ही मुली मुली रूम करून राहतोय. मुलगा सांगतो की मुलांसोबत आम्ही राहतोय आणि हे इकडे लिव्ह-इनमध्ये मजा मारतायत. तुम्ही लिव्ह-इनमध्ये राहावा, तुम्ही काही करायचं आहे ते करा, शेवटी तुमचं वैयक्तिक आयुष्य आहे. पण ह्या सगळ्यामुळे तुम्ही कुठेतरी चांगल्या मुलामुलींच्या आयुष्याची सुद्धा वाट लावत आहात. पाठीमागले 4 वर्षांचा जर तुम्ही आकडा काढून बघितलात तर IT सेक्टरमधल्या कितीतरी मुलामुलींनी स्वतःचं बरं वाईट करून घेतलेलं आहे. याला कारण एकच आहे, लिव्ह-इनमध्ये राहायचं, मौज मजा करायची. जेव्हा नाथं निभवायची वेळ येते तेव्हा नकार दिला जातो. त्याच्यातून आम्ही डिप्रेशनमध्ये जातो. डिप्रेशनमधून गेलं की आम्ही स्वतःचं बरं वाईट करून घेतो. आणि या सगळ्यांची झळ कुणाला सोसावी लागत असेल तर ती म्हणजे आमच्या आईवडिलांना आणि आमच्या कुटुंबाला. सो हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. लग्न करा, लग्न झाल्यानंतर काय मजा मारायची ती मारा. अडचण कुठे आहे? अडचण तुम्ही लिव्ह-इनमध्ये राहता याची अडचण नाही आहे. अडचण इथं आहे की तुम्ही लिव्ह-इनमध्ये राहूनसुद्धा नातं शेवटपर्यंत नेत नाही, ही खरी अडचण आहे. होतो प्रॉब्लेम काय, तुम्ही 7-7, 8-8 वर्ष एखाद्या व्यक्तीसोबत लिव्ह-इनमध्ये राहता, मौज मजा करता, शरीराची पूर्ण चाळण करून ठेवता, सगळ्या गोष्टी तुम्ही करता आणि कुठेतरी मग आमच्यासारख्या चांगल्या मुलांच्या पदरात तुम्ही पडता अरेंज मॅरेजसाठी. मग आमचा याच्यामध्ये काय दोष आहे? हा प्रश्न कधीतरी स्वतःला विचारा. गावाकडं आमची भोळीबाबडी एखादी मुलगी आमचा बाप पाठवून देतो, अंगभर कपड्यामध्ये ती इथे येते, तिच्यासमोर तुम्ही असले थिल्लर चाळे करता. तिला वाटतं की हेच म्हणजे आयुष्य आहे, हीच लाईफस्टाईल आहे, हाच तो काय तो मॉडर्नपणा.
आणि ती बरोबर तुम्हाला फॉलो करते. तुम्ही कुठेतरी तिला इन्फ्लुअन्स करता. आणि अंगभर कपड्यामध्ये गावाकडून आलेली आमची मुलगी शहरामध्ये आली की वितभर कपड्यावरती येते. लहानपणापासून अतिशय संस्कारात वाढलेला आमचा मुलगा इथे येऊन मग 15-15, 20-20 पोरी फिरवतोय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, 100% थांबलं पाहिजे. हा व्हिडिओ बघणारा मला माहिती आहे पालक जे असतील किंवा मुलं असतील ते बऱ्यापैकी सगळे IT सेक्टरमध्ये काम करणारे असतील. त्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारा की ह्या गोष्टी तुमच्या सेक्टरमध्ये चालतात की नाही. ते शेवटचे 2 मुद्दे आहेत आणि अतिशय महत्त्वाचे आहेत, अतिशय घृणास्पद आहेत, ज्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. 2 वर्षांपूर्वी एका माझ्या मित्राचा फोन आला होता. जो मित्र माझा कतारमध्ये राहतो. त्या मित्राचा एक मित्र USA मध्ये राहतो. त्या मित्राने सांगितलं की USA मध्ये एक कल्चर आले, नवीन कल्चर असा आला आहे की 2 चांगले मित्र असतात, दोघांचेही लग्ने होतात आणि सोमवार ते शनिवार आपापल्या पार्टनरसोबत ते मस्त राहतात, मजा करतात, सुखाचं आयुष्य जगतात. आणि रविवारी काय करतात, ते 4 जण एकत्र येतात. त्यातला हा जो असतो ना तो मित्राच्या पार्टनरसोबत आणि हा जो असतो तो त्याच्या मित्राच्या पार्टनरसोबत. थोडक्यात त्याला स्वॅपिंग म्हणतात, वाईफ स्वॅपिंग. म्हणजे जवळच्या मित्राला आपला पार्टनर शेअर करणे आठवड्यातून 1 दिवस. हे इतकं घाणेरडं कल्चर आहे ना की ज्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. मध्यंतरी पेपरला आपल्या बातम्या पण आल्या होत्या. पुण्यामध्ये एक इन्सिडन्स घडला होता, बेंगलोरमध्ये पण एक इन्सिडन्स घडला होता. अशा बऱ्याच गोष्टी घडतात, कधी कधी त्या बाहेर येत नाहीत, त्यामुळे आपल्याला कळत नाही आहे. आणि ते फॅड कुठेतरी आज IT सेक्टरमध्ये, मेडिकल सेक्टरमध्ये आलेलं आहे किंवा येऊ पाहते, ज्याची आपण कल्पना पण नाही करू शकत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा, कालचाच विषय आहे. कालच बानेरमध्ये हाय प्रोफाईल ट्रिपल सेक्स रॅकेट सापडलं, जे एक वडील आणि त्याचा मुलगा चालवत होते. हे पेपरला आल्यानंतर आम्हाला समजलं, बानेरमधली घटना आहे पुण्याच्या, पण असं कित्येक ठिकाणी हे चालतं. प्रज्ञाच्या सांगण्यावरून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. सोमवार ते शुक्रवार व्यवस्थित चालतो. शनिवारी रात्री एक फिल्मिंगच्या काचा असलेली ब्लॅक गाडी येते, एका सोसायटीच्या बाहेर थांबते. त्या सोसायटीमध्ये 2-3 मुली बसतात. ती गाडी कुठेतरी निघून जाते. ती दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 6 वाजता येऊन त्या मुलींना त्यांच्या फ्लॅटवरती, त्यांच्या रूमवरती सोडलं जातं. याची जेव्हा माहिती काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं समजलं की हाय प्रोफाईल XXX रॅकेट चालवलं जातं आणि ह्या सगळ्या मुली ज्या कोणी असतील त्या सगळ्या आहेत त्या आउट ऑफ स्टेट, ज्याला आपण परप्रांतीय म्हणू शकतो. आता अडचण इथून पुढे खरी चालू होते, कारण याचं अनुकरण आपल्या महाराष्ट्रातल्या मुली करायला लागलेत, ज्याची आपण कल्पना पण नाही करू शकत. याचं कारण विचारण्यात आलं तेव्हा असं सांगण्यात आलं की IT मध्ये आम्ही बिगिनर आहोत किंवा IT मध्ये आम्हाला तेवढाच पगार आहे आणि त्या पगारामध्ये आम्ही सर्वाइव्ह नाही करू शकत. कारण जे पुण्यामध्ये राहतात त्यांना माहिती असेल, बानेर असेल, कोरेगाव पार्क असेल, यांसारखे जे मोठे मोठे पब्स असतील किंवा मोठमोठे कॅफेज असतील, तिथं साधं कॉफी जरी घ्यायला गेलं किंवा तिथं तासभर जरी बसलं तरी 1000, 2,000 रुपये लागतात. तेवढं बिल होतं, ज्याच्यामध्ये आम्ही महिनाभर मेसला जेवण करू शकतो. एवढं एकदा हॉटेलला बसल्यानंतर बिल द्यावं लागतं. मध्यंतरी ते पोर्शे कारचं एक प्रकरण झालं होतं. 17 वर्षाच्या मुलाने ते मध्य प्रदेशच्या 2 मुलांना उडवलं. तो टेबलला बसला होता, एका तासाचा 48,000 रुपये बिल झालं होतं. त्याचं कारण असं की तो कॅफे पण त्या लेवलचा असतो. मग कुठेतरी आम्हाला पैसे कमी पडतात, मग करायचं काय? आम्ही त्याच गोष्टी करतो ज्या गोष्टी 4 भिंतींच्या आतमध्ये होतात, ज्या केल्यानंतर कुणाला कळत पण नाही आहे, वरून पैसे पण मिळतात. मग याच्यामध्ये आम्हाला या गोष्टीचं जाणीवच राहत नाही की आम्ही करतोय काय. आम्ही आमचा सेल्फ रिस्पेक्ट झिरो करून टाकतोय, आम्ही आमच्या शरीराची चाळण करून घेतोय, आम्ही समोरच्याच्या नजरेमध्ये आमची व्हॅल्यू झिरो करून घेतोय, आम्ही आमची संस्कृती विसरतोय, आम्ही आमचे संस्कार विसरतोय, आम्ही आमची परंपरेची वाट लावत चाललोय. काही याची पडलेली नाहीये, काही सुद्धा पडलेली नाहीये. म्हणूनच व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की अशा काही मुद्द्यांवरती बोलणार आहे की जे मुद्दे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची वाळू सरकेल. कदाचित हा व्हिडिओ बघणाऱ्या 90% लोकांना ह्या गोष्टी माहितीसुद्धा आहेत, पण ओपनली बोलायचं कसं किंवा ओपनली कुणी बोललेलं त्यांनी ऐकलं नसेल आजपर्यंत, जे मी आज इथे बोलतोय. ह्या गोष्टीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे पालकांनी कुठेतरी आपल्या मुलांवरती लक्ष ठेवावं. मुलांनी सुद्धा आता बिघडू नये, पण आपल्यामुळे कुठेतरी 4 मुलं 4 मुली बिघडू नयेत याची सुद्धा काळजी घ्यावी, कारण ते आपलं समाजाप्रती असणारं कर्तव्य आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि खास करून सर्व मुलींनी, मी IT सेक्टरबद्दलच बोलत नाही आहे, बाहेर राहून शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींनी
एकदा आपल्या आईबापांचा चेहरा आठवावा. काय विश्वास ठेवून त्यांनी आपल्याला एवढ्या मोठ्या शहरामध्ये ठेवलंय. माझी मुलगी जॉब करते, माझी मुलगी इंजिनियर झाली, माझी मुलगी डॉक्टर झाली, माझी मुलगी शहरामध्ये शिकते, म्हणून गावाकडे बाप कॉलर ताट करून फिरतोय. कारण त्याची किंमत, त्याचा स्वाभिमान म्हणजे तुम्ही आहात. आणि तुम्ही अशा काहीतरी घटना करता आणि पुढे जाऊन काहीतरी कुठेतरी मग पोलिसांमध्ये तुम्ही स्टेशनपर्यंत जातो. काही जण तर स्वतःचं बरं वाईट करून घेतात. काही ना काहीतरी वेगळं घडतं आणि मग कधीतरी पेपरला बातमी येते की ह्या मुलीने असं असं करून घेतलं. काय त्या बापाचे हाल होत असतील हो, सांगा मला. काय त्या माणसाला, त्या समाजामध्ये काय किंमत राहणार आहे. एका क्षणामध्ये त्याला असं वाटत असेल की असली मुलगी जन्माला घातली नसती तर बरं झालं असतं. मी या मुद्द्यांवरती खास करून यासाठीच बोलतोय की आज जेवढे गुन्हे घडतायत ना, त्या 90% गुन्ह्यांना ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, संभाजी महाराजांची जयंती आली, मस्तपैकी आम्ही कपाळाला टिळा लावतो, मिशी वाढवतो, दाढी वाढवतो आणि मस्त रुबाब करतो आम्ही शिवरायांचे मावळे म्हणून. आणि गोड गोड बोलून एखाद्या मुलीला फसवतो, रिलेशनशिपमध्ये येतो, तिचं सर्व प्रकारे उपभोग घेतो आणि नाथं निभवायची वेळ आली की तिला सोडून देतो. डोक्यावरून चालल्या की तिचं काहीतरी मग बरं वाईट करतो. तिचे आम्ही व्हिडिओ व्हायरल करतो, फोटो व्हायरल करतो, तिला धमकी देतो, तिला ब्लॅकमेल करतो आणि स्वतःला आम्ही मर्द मानतो, मर्द समजतो. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. अजूनही सुधरा. या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सांगतोय, तुमचं शिक्षण बंद व्हावं किंवा तुम्हाला पालकांनी शहरात पाठवू नये असा ह्या व्हिडिओ पाठीमागचा कुठलाही उद्देश नाही आहे. असं प्लीज कुणाला वाटत असेल तर समजू नका. मी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती करतो. पण खरी वस्तुस्थिती आणि काय चालतं बाहेर हे महाराष्ट्रातील लाखो पालकांना कळणं गरजेचं आहे आणि त्यांचंच प्रतिनिधित्व मी इथं करतोय, म्हणून मी इथे बोलतोय.